तब्बल 18 वर्षानंतर डॅडी बाहेर आले, तरीही त्यांची तीच दहशत आणि तीच क्रेज आहे. नेमका डॅडींचा विषय काय? अंडरवर्ल्ड डॉन असणारे अरुण गवळी यांची चर्चा का आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अरुण गवळी यांच्यावरती 2006 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक यांच्या हत्या प्रकरणाचा आरोप लावण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांना अटक झाली. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने गवळींना जन्मठेपेची शिक्षा आणि 17 लाख रुपये दंड ठोठावला. या प्रकरणामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील सुद्धा केली होती. मात्र 2019 मध्ये उच्च न्यायालयाने तीच शिक्षा कायम ठेवली. दीर्घकाळ चाललेल्या कारावासानंतर त्यांचे वय आणि आरोग्य या कारणास्तव गवळींनी उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. न्यायमूर्ती MS सुंदरेश आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग या खंडपीठाने त्यांची याचिका मंजूर करत त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की हा जामीन सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवरती आधारित आहे. तसेच या प्रकरणाची अंतिम सुनावणी ही फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. अरुण गवळी हे नाव मुंबई अंडरवर्ल्ड मधील एक मोठं आणि कुख्यात नाव मानलं जातं. डॅडी नाव म्हणून लोकप्रिय असणाऱ्या गवळींनी गुन्हेगारी जगामधून राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभेत ते पोहोचले. त्यांनी स्वतःचा अखंड महाराष्ट्र सेना हा पक्ष स्थापन केला. या पक्षाने स्थानिक राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती. मात्र बराच काळ गुन्हेगारी प्रकरणामुळे त्यांचा काळ हा तुरुंगातच गेला. गवळींच्या सुटकेनंतर पोलीस यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणा सगळ्या काही सतर्क झाल्या, कारण त्यांचा भूतकाळ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या निर्णयावरती गवळींचं राजकीय आणि सामाजिक भविष्य अवलंबून आहे. अरुण गवळी हे 2004 ते 2009 मध्ये मुंबईच्या चिंचपोकळी या विभागातील आमदार होते. आमदारकीच्याच कार्यकाळात गवळींनी जामसांडेकरांची हत्या केली होती असा आरोप त्यांच्यावरती होता. दरम्यान या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. वडिलांची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गवळींनी शाळा सोडल्यानंतर दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. तसे गवळी शाळेत असतानाच छोट्या मोठ्या गँगस्टरच्या सानिध्यात होते. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गवळी शाळेत असतानाच छोट्या मोठ्या गँगस्टरमध्ये सामील सुद्धा झाले. तस्करी करणे आणि खंडणी उकळणे असे करत त्यांच्या क्राईमची सुरुवात झाली. 1986 पर्यंत दाऊद इब्राहिम हा मुंबईमधील अंडरडॉन आणि लोकप्रिय मानला जात होता. दाऊदला 1988 मध्ये मुंबई सोडावी लागली. तेव्हा गवळींचा मित्र रामा नाईक हा एका गँग मध्ये मारला गेला. मित्राचा बदला घेण्यासाठी त्यांनी दाऊदची गँग सोडली आणि स्वतःची एक वेगळी गँग तयार सुद्धा केली. तेव्हापासूनच खरं तर दाऊद आणि गवळी यांच्यामध्ये दुश्मनी सुरू झालेली होती. दाऊदने मुंबई सोडली होती आणि गवळींनी मुंबईमध्ये गुन्हेगारी वाढवलेली होती. त्यानंतर गवळींचे चाहते गवळींना डॅडी म्हणू लागले. गवळींनी संघटित गुन्हेगारी सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये दहशत पसरवली होती. अरुण गवळी यांच्यावरती चित्रपट सुद्धा बनवले गेले. हिंदीमध्ये डॅडी आणि मराठीमध्ये दगडी चाळ हे 2 चित्रपट त्यांच्यावरती आले. आज डॅडी 18 वर्षानंतर बाहेर आले, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तसेच सुरक्षा यंत्रणा सुद्धा सतर्क झाली. दगडी चाल गजबजलेली दिसली. त्यांचं उत्साहात स्वागत सुद्धा दगडी चाळेमध्ये करण्यात आलं. फेब्रुवारी 2026 मध्ये या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे.